आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची कुरकुरीत अशी खारी। तर त्याच्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलंय, 2 चमचे मैदा घेतलाय। आता आपण हे मिश्रण एकत्र करूया। हे एकदम चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय। एकदम असं चांगलं मिक्स करायचं आपल्याला। हे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचंय। आता मी हे 1 टोप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आता आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय। त्याच्यासाठी मी पाणी घेतलंय, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय। हे बघा, असं थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने मी हा गोळा मळून घेतलाय। हे बघा, एकदम घट्ट पीठ मळून घेतलंय। आता याच्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊया। हे बघा, थोडंसं आपल्याला तेल घालायचंय आणि परत 1-2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय। अशा प्रकारे आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। हा गोळा आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया। 2 मिनिटं ठेवून देऊया। तर हे बघा, आता मी हे पीठ 5 मिनिटांसाठी ठेवलं होतं। 5 मिनिटं झाले। आता हे पीठ आपल्याला परत 2 मिनिटं असं मळून घेऊया। आता हे पीठ मी असं लांब करते। अशा पद्धतीने असं लांब करून घेतलंय। आता याचे आपल्याला सारखे गोळे करून घ्यायचे। एकसारखेच गोळे करून घ्यायचेत आपल्याला। आता आपल्याला ह्या पद्धतीने सगळ्या चपात्या अशा लाटून घ्यायच्यात। हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्या सगळ्या चपात्या लाटून झाल्यात। आता याच्यावर आपल्याला हे तूप आणि मैदा मिक्स केलेलं आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचंय। हे बघा, पातळ लावलं तरी चालेल, फक्त सगळीकडे लावायचंय आपल्याला। आता हे बघा, ते तूप आणि मैदा एकत्र केलेलं आपण लावून घेतलंय। त्याच्यावर हा मैदा आहे। हा मैदा अशा प्रकारे आपल्याला याच्यावर लावायचा आहे। सगळीकडनं असा सारखा लावायचा आहे। त्याच्यावरून आता आपण दुसरी पोळी घेणार आहोत, ती याच्यावर अशी ठेवायची आहे। त्याच्यानंतर परत हे तूप आणि मैदा मिक्स केलेलं परत लावायचं आहे। आता अशा प्रकारे आपण 6 चपात्याला हे सगळं असं लावून घेणार आहोत। तर हे बघा, आपल्या ह्या 6 चपात्या झालेल्या आहेत। मी एकदम पातळ लाटून त्याला तूप वगैरे व्यवस्थित लावलेलं आहे। आता आपल्याला याचा असा आकार करायचा आहे। त्याच्यावर परत थोडं थोडं लावायचं आहे। त्याच्यानंतर अशी घडी करून घेऊया। आता याच्यावरून आपल्याला थोडा मैदा घालूया त्याच्यावर थोडा। आणि अलगद लाटून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचंय। आता आपल्याला
असं मधोमध कट करून घेऊया। हे बघा असे लेयर सुटतील। त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी आता सगळ्याचे काप करून घेतलेत। तेल गरम करायला ठेवले। तेल आपल्याला जास्त गरम नाही, एकदम कडकडीत गरम होऊन द्यायचं नाहीये, मध्यम तेल गरम होऊन द्यायचंय। गॅसची फ्लेम हे बघा अशा प्रकारे एवढीच ठेवायची आहे आपल्याला पूर्ण तळून होईपर्यंत। आणि आता तळायला घेऊया आपण। हे बघा तेल मी एकदम कडकडीत होऊन दिलेले नाहीये, हे अशा प्रकारे आपला तेल गरम करून घ्यायचंय। हे बघा आपले कसे आता याचे लेयर सुटत आलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे आपली खारी तळली आहे, मस्त लेयर सुटलेत, मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आपल्या खारीला। हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला ही सगळी खारी तळून घ्यायची आहे।